हर हर महादेव. कोकणातील माती आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कोकण म्हणजे नुसता निसर्ग सौंदर्याचा खजिना नाही, तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. आणि या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपला शिमगा उत्सव. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने श्री कालिका मातेच्या शिमगा उत्सवासाठी एकत्र जमतात. हा उत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि भक्तिभावाची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाला. कोकणातील शिमगा उत्सव म्हणजे एक वेगळेच चैतन्य. देवाची पालखी प्रत्येक कुटुंबाच्या घरी येते, संपूर्ण गाव एकत्र येतो, भक्तिरसाने न्हालेले वातावरण तयार होतं आणि सर्व आनंदाची लहर पसरते. हे दृश्य पाहताना आपल्याला संस्कृतीच्या वैभवाची प्रचिती येते. शिमग्याच्या निमित्ताने एकी, बंधुभाव आणि श्रद्धा या गोष्टी अधिक दृढ होतात. हा उत्सव आपल्याला आपले पूर्वज, आपली संस्कृती आणि आपले परंपरागत रीतिरिवाज यांची आठवण करून देतो. वाडीतील तरुण मंडळी संध्याकाळी पालखी नाचवण्याच्या धाग्यावरती विद्युत रोषणाची तयारी करताना आपण या ठिकाणी पाहिले. दरम्यान सायंकाळीच्या सुमारास चौकीच्या वाडीतून पालखीचं आगमन बामणवाडीमध्ये झालं. तरुणाईचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. यंदाच्या शिमग्यात विद्युत रोषणाईने हा सोहळा आणखीन सुंदर करण्यात आला. पारंपरिक श्रद्धेच्या जोडीला आधुनिकता मिळाल्याने हा उत्सव नव्या पिढीला अधिक जवळचा वाटला आहे. शिमग्याची ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचे सर्वांनी संकल्प केलेला आहे. पालखी वाडीत आल्यानंतर ती वाडीत ज्या ठिकाणी होळी लागते त्या ठिकाणी आली की ज्या ठिकाणी रात्री पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणची विद्युत रोषणाई आपण या ठिकाणी आता पाहू शकता. यासाठी वाडीतील सर्व तरुण मंडळीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. खरोखर सुंदर अशी विद्युत रोषणाई आपण या ठिकाणी पाहत आहे. त्यानंतर पालखी होळीला प्रदक्षिणा घालून ज्या ठिकाणी देवीची शीळ होणार होती त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या घरी नेण्यात आली. वाडीतील कृष्णा पांडुरंग उतेकर आणि कुटुंब याकडे देवीची शीळ करण्यात आली होती. शिळेचा देव तिथे देवाची पालखीची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून पालखी तेथून सीमेवरती नेण्यात आली. त्यासाठी सर्व तरुणाई पालखीसोबत सीमेवर जाण्यासाठी निघाली. सीमेवरती जाऊन आल्यावरती वाडीतील घरं घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पालखी नाचवण्यासाठी होळीच्या ठिकाणी आणण्यात आली. त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशी रोषणाई, त्याचप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. वाडीतील सर्व तरुण मंडळी पालखीसोबत आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. सर्वजण अतिशय उत्साहात आणि आनंदात आहेत, कारण यावर्षीचा शिमगा उत्सव थोडासा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं होतं. आधुनिकतेची जोड पारंपरिक पद्धतीला दिल्यावरती काय होऊ शकतं. या संपूर्ण कार्यक्रमासाठी वाडीतील सर्व तरुण मंडळीने खूप मेहनत घेतलेली होती. मग ती आर्थिक असो या मेहनतीचं काम असो, सर्व गोष्टीसाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळं हा कार्यक्रम अधिकच सुंदर झालेला होता. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वाडीत आलेल्या चाकरमान्यांनी देखील चांगल्या प्रकारे मदत केली. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच सुंदर करण्यात सर्वजण यशस्वी झाले. कोकणात शिमगा उत्सवामध्ये पालखी नाचवण्याचा जो आनंद असतो तो जगाच्या पाठीवरती कुठेही मिळणार नाही, इतका हा सुखद अनुभव असतो. दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी या क्षणांसाठी गावाकडे येत असतात आणि अतिशय मनसोक्त असे 2 दिवस पालखीसोबत घालवत असतात. हे 2 दिवस वाडीतील गावातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय असं झालेलं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवताना आपल्याला इथे वाडीतील तरुणाई दिसत आहेत. त्याचप्रमाणे काही वयोवृद्ध व्यक्ती देखील आपले हौस करताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. दरवर्षी
या प्रकारचा उत्साह हा पालखी नाचविताना पाहावयास मिळतच असतो. आणि पालखी नाचवताना तरुणाईची नुसतं झुंबड उडालेली असते. पुढील काही क्षण आपण पालखी नाचविण्याच्या दृश्यांचा अनुभव घ्या आणि तो आनंद दुगणित करा. पालखी नाचून झाल्यावरती ती रात्री वस्तीला कोथवाडामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर सकाळी पुन्हा पालखीचा प्रवास सुरू झाला प्रत्येक घरी जाण्यासाठी. शिमगा सुरू होतात. प्रत्येक घरासमोरचे अंगण सारवले जाते. त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. फुलांच्या मालांनी दारे सुशोभित केली जातात. ही सजावट केवळ बाहेरची नसते तर आपल्या मनाचीही असते. पालखी येण्याआधी संपूर्ण वाडीमध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झालेले असते. ढोल ताशाचा निनाद, टाळ मृदुंगाचा गजर आणि संपूर्ण वाडीत पसरलेला भक्तिरस हा सगळ्यामुळे वातावरण अगदी भारावून जाते. तरुण नाचत असतात, वयस्कर लोक नतमस्तक होत असतात आणि लहान मुले दृश्य पाहून हरवून जात असतात. चाकरमान्यांचे गावप्रेम 2 दिवसाचा आनंदोत्सव म्हणजे शिमगा म्हणजे केवळ एक सण नाही तर तो एक गावची ओढ, मुळाची आठवण आणि नात्याची जपणूक. गाव सोडून दूर गेलेला चाकरमानी हा सण म्हणजे आपल्या गावाशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या परंपरेशी पुन्हा जोडला जाण्याची संधी. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासोबत गावी आले होते. या 2-3 दिवसाच्या उत्साहात मिळणारी ऊर्जा ही पुढील वर्षासाठी पुरेशी असते. या उत्सवाच्या निमित्त गावातील चाकरमानी आपल्या मुळाशी जोडले जातात. दरवर्षी व्यवसाय, नोकरी आणि दैनंदिन जीवनाच्या धावपळीतून वेळ काढून सर्वजण आपल्या कुटुंबासह गावाकडे परततात. ही 2-3 दिवसाची पर्वणी म्हणजे नुसतीच उत्सवाची नाही तर आपल्या कुटुंबासोबत घालवलेल्या अविस्मरणीय आठवणींचीही असते. देवीचे दर्शन घेताना आपण आपल्या मनातील सर्व चिंता विसरतो आणि नवीन ऊर्जेने पुढील वर्षासाठी सज्ज होतो. देवीचा 2 दिवसाचा मुक्काम संपून जेव्हा ती दुसऱ्या वाडीत जायला निघते तेव्हा मात्र काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. संपूर्ण वाडी स्तब्ध होते. ढोलांचा आवाज मंदावतो आणि सर्वांची मनं देवीच्या आठवणीने भरून जातात. पण हे जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण याच परंपरेने आपल्याला पुढील वर्षी पुन्हा एकत्र येण्याची प्रेरणा मिळते. यंदाच्या शिमगा उत्सवात विद्युत रोषणाईने हा सोहळा आणखी सुंदर करण्यात आला. या अद्वितीय सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सर्व मंडळीचे, ग्रामस्थांचे आणि तरुणांचे मनपूर्वक आभार. आपल्या संस्कृतीचा वारसा जपूया. एकजूट आणि भक्तिभावाने हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करूया. हा केवळ एक सण नाही, शिमगा हा केवळ एक सण नाही तर तो आहे आपल्या मातीशी, आपल्या नात्यांशी, आपल्या माणसांशी जोडणारा सोहळा.